आज आपण फर उलनपासून अजून काही बनवता येतं का हे बघणार आहोत. तर हो, फर उलनच्या रांगोळ्या तर आहेतच, पण त्यासोबत आपण खूप काही बनवू शकतो. त्यापैकी एक म्हणजे हे तोरण, जे आपण सणासुदीला झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण आपण दरवाजाला लावतो. ते तोरण आपण आज कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर हे तोरण आहे ते देवघरासाठी बनवलं जात आहे. देवघरासाठी कस्टमाइज करत आहोत आपण. तर देवघराची लांबी 21 इंच आहे. मी इथे 1 इंच जास्त घेतलेली आहे, म्हणजे 22 इंच लांबी आपण घेतलेली आहे. 22 इंच लांबी घेतल्यानंतर आपल्याला 2 इंच उंची घ्यायची आहे, म्हणजे आपले फुलं हे जास्त मोठ्या आकारात होणार नाहीत. आता आपण बघा इथे 2 इंच उंची जिथे आलेली आहे तिथे एक लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला फूल काढण्यासाठी फुलाचा मध्य काढायचा आहे. तर 2 इंचावर अशी टेप ठेवायची, परत ती दुमडून घ्यायची, म्हणजे 1 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा सगळ्या प्रकारे आपण मार्किंग करून घेणार आहोत. जिथे जिथे 1 इंचाची मार्किंग केली आहे तिथे परत एकदा लाईन मारून घ्यायची आहे. याच्यामुळे आपल्याला फुलाचा मध्य सापडतो. आता फुलाचा मध्य झालेला आहे. आता आपल्याला गोल सर्कल काढून घ्यायचेत. आपलं आता हे फूल 2 इंच उंचीचं आहे. तर आपल्याला जिथून आपण सुरुवात करणार आहोत तिथून हा राऊंडर त्या मध्यावरती ठेवायचा आहे, किंवा तुम्ही मोजून 1 इंचाचा जरी घेतला तरी आपला हा गोल तयार होतो. असं गोल तयार करता येत नसेल तर तुम्ही मेजरमेंट टेप असतो, टेलरिंग टेप, त्याने 2 इंचाचा आपला एक सर्कल काढून घ्या. 2 इंचाचा नाही तर आपल्याला 1 इंच मोजून घ्यायचे. मग त्याचा आपल्याला 2 इंचाचा सर्कल तयार होतो. मग पुठ्ठ्याच्या मदतीने आपण तो सर्कल प्रत्येक ठिकाणी ठेवून गोल गोल असं काढत पुढे जाऊ शकतो. असं केल्यामुळे सर्व सर्कल एकसारखे येतात. आता आपल्याला आंब्याची पानं काढायची आहेत. तर आपण अंदाज घ्यायचा की आपल्या ह्या फुलांना किती उंचीची पानं शोभून दिसतील. अंदाजेच आपण एक पेपर कट करून घ्यायचा आहे. आधी आपण पेपर कट करून घ्यायचा आहे, मग त्या मापाचा आपण पुठ्ठ्याचं एक पान तयार करून ठेवायचं आहे. असं पान तयार केल्यामुळे आपल्याला सर्व आकार एकसारखे काढण्यास मदत होते. असे वेगवेगळे आकार तुम्ही पुठ्ठ्याचे काढून ठेवू शकतात, जेणेकरून आपलं काम सोपं होतं आणि पटकन होतं आणि सर्व आकार एकसारखे येतात, अजिबात चुकत नाहीत. हे बघा, आता आपल्याला 2 सर्कलच्या मध्ये हे पान ठेवून बघायचे. सर्व काम तुम्ही प्रथम पेन्सिलच्या मदतीने आखणी करून घेणार आहात, मार्किंग करून घेणार आहात. डायरेक्ट स्केच पेन किंवा मार्कर वापरू नका. थोडा जर आकार चुकला तर परत तो इरेज करता येत नाही. पेन्सिलने थोडा चुकला तर तो आपल्याला इरेज करून परत तो दुसरा ड्रॉ करता येतो. आता आपल्या ह्या पानाची उंची आहे ती 4.5 इंच आलेली आहे. अगदी वरपासून खालपर्यंत 4.5 इंच उंची आहे. तर आपण आता सर्व फुलांच्या मध्ये अशी मार्किंग करून घेणार आहोत 4.5 इंचाची. यामुळे सर्व पानं एकसारखी येतील, एकसारख्या उंचीची येतील. एका ताईंची कमेंट होती की ॲक्युरेट माप कसं घ्यायचं. आता या तोरणाविषयी मी तुम्हाला सांगेन. आता हे कस्टमाइज तोरण आहे. तर जेव्हा तुम्हाला ऑर्डर येईल तेव्हा तुम्ही त्यांना विचारायचे की तुम्हाला किती लांबीचं तोरण हवं आहे, किती फुटाचं हवं आहे, किंवा किती इंचाचं हवं आहे. आता या ताईंचा देवघराची लांबी 21 इंच होती. अगदीच कमी व्हायला नको म्हणून मी 1 इंच वाढवलं. गोल रांगोळ्या जेव्हा बनवता किंवा चौकोनी रांगोळ्या बनवता तेव्हासुद्धा तुम्ही त्यांना साईज विचारा. साईज विचारल्यानंतर आपल्याला माप घ्यायला बरं जातं. 12 इंचाचा 1 फूट असतो. त्यानुसार तुम्ही तुमच्या कस्टमरला माप विचारा आणि त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या हव्या तेवढ्या मोठ्या छोट्या रांगोळ्या बनवू शकता. हे बघा, फोटोत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तोरण बनवायचं नाही आहे. आपण तसंसुद्धा तोरण बनवू शकतो 2 रंगांचा वापर करून. पण कस्टमरला इथे फक्त नारंगी रंगाच्या फुलांचंच तोरण हवं होतं, म्हणून मी इथे आपण फक्त नारंगी रंगाचाच वापर करून हे तोरण बनवतो आहे.
तुम्हाला हवं तेवढ्या लहान मोठ्या साईजमध्ये हे तोरण तुम्ही बनवू शकता. पण देवघरासाठी जर बनवत असाल तर देवघराचा आकार किती छोटा किंवा मोठा आहे त्यानुसार फुलांची जे गोल आहे ते छोटे मोठे करावे लागतात. अगदीच छोटं देवघर असेल आणि मोठे फुलं केली तर ते शोभून दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला ती लांबी जर कस्टमरने सांगितली की हां 22 इंच आहे तर आपण एका पेपरवरती सुद्धा हे आधी ड्रॉ करू शकतो. कोऱ्या पेपरवरती करा किंवा न्यूजपेपरवरती करा. आधी कच्चं एक ड्रॉइंग काढून घ्या म्हणजे तुम्हाला फुलांचा आकार किती ठेवायचा हे सुद्धा लक्षात येतं. एक पेपर कटिंग करून घ्या. त्यानुसार आपल्याला अंदाज येतो की आपली डिझाईन केवढी बनणार आहे. असं केल्यामुळे आपलं रेक्झिन वाया जाणार नाही. आता इथे हळूहळू आपण सगळी फुलं आधी काढून घ्यायची आहेत. आता आपण पानांचा आकार बघतोय. पानांचा आकार एकदम आंब्याच्या पानासारखा आला पाहिजे. सुरुवातीला मध्यामध्ये आपण एकच वेळा चिटकून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती असे वेगवेगळे व्हिडिओज येत असतात. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाईफस्टाईल ओके या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आता मकर संक्रांती येत आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या रांगोळ्या तर बनवणारच आहोत. तसंच आपण वाणामध्ये गिफ्ट देण्यासाठी काय काय बनवू शकतो हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहे. कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवण्यात येईल. आता पानांचा आकार देत असताना आपल्याला खालच्या बाजूचं जे पानाचं निमुळतं टोक असतं तिथं आपल्याला ही उलन चिटकवताना थोडंसं घट्ट पकडून ठेवायचं आणि त्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपलं पान कंप्लीट झालेलं आहे वरच्या बाजूचं. तिथे वरचा जो दांडा आहे तिथे आपल्याला डबल राऊंड घ्यायचा नाही आहे. डबल राऊंड घेतला तर पान खूप जाडसर दिसतं आणि त्याच्यामुळे फुलांचा जो गोल आकार आहे तो छोटा होतो. फर उलन किंवा उलन रांगोळी. उलन रांगोळी हा सध्या खूप ट्रेंडिंग असा बिझनेस चालू आहे. घर बसल्या सर्व महिला करू शकतात. आता हे 22 इंचाचं आपलं तोरण आहे तर याची किंमत कशी काढायची. जेव्हा आपण हे रेक्झिनवरती मार्किंग करून घेतलं होतं तेव्हा कटिंगसुद्धा करून घ्या. कटिंग केल्यानंतर आपल्याला त्या रेक्झिनचं वजन करून घ्यायचं आहे. आपल्याला हे रेक्झिन 200 रुपये मीटर मिळालेलं आहे. आपल्या रेक्झिनचं वजन किती आहे हे 200 रुपयांमधून आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. परत आपण यावरती उलन चिटकवणार आहोत. उलन चिटकवण्यासाठी आपल्याला किती ग्लू स्टिक लागल्या याची किंमत काढायची आहे. आणि तिसरं म्हणजे पूर्ण रांगोळी तयार झाल्यानंतर आपल्याला परत एकदा त्या रांगोळीचं वजन करायचं आहे. आता ह्या तोरणाचं वजन करायचं आहे. तोरणाचं वजन किती आलं त्याच्यामधून आपल्याला रेक्झिनचं वजन मायनस करायचं आहे आणि ही असणार आहे आपल्या या तोरणाची किंमत. अशाच प्रकारे तुम्ही कितीही छोट्या मोठ्या रांगोळ्या बनवल्यात तरी त्याचीसुद्धा तुम्ही किंमत अशा प्रकारे काढू शकता. उलन मला 450 रुपये किलोने भेटलेली आहे. ग्लूस्टिक मला एक ग्लूस्टिक 15 रुपयाला भेटलेली आहे आणि रेक्झिन 200 रुपये मीटरप्रमाणे भेटलेलं आहे. आता आपली रांगोळी तर तयार करून झालेली आहे. तोरण तयार करून झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचं कटिंग. कटिंग करत असताना खूप सावकाश व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. घाई करायची नाही. सगळे आकार एकदम व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. एकदम छान पद्धतीने आपले हे आकार आपण कट करून घेणार आहोत. त्यामुळे एकदम आकर्षक असं आपलं तोरण तयार होणार आहे. याच पद्धतीने तुम्ही दरवाजाचं सुद्धा तोरण बनवू शकता. दरवाजाचं तोरण बनवत असताना आपल्याला कस्टमरला
चौकटीची लांबी किती आहे ती विचारून घ्यायची आहे. लांबीनुसार आपल्याला गोल फुलं आणि पानं काढून घ्यायची आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक सणाचा आनंद आपण आता द्विगुणित करणार आहोत. अशा प्रकारचे तोरण बनवून आपल्याला प्रत्येक सणाला फुलं आणि पानं मिळतातच असं नाही, झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं मिळतातच असं नाही.